नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आंब्याचा सीजन सुरू झालेला आहे व त्यापासून नवनवीन रेसिपी तयार करण्याची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे। आता यातीलच एक आंब्याची रेसिपी म्हणजे साखर आंबा। मस्त असा हा आंबट गोड चवीचा चटपटीत असा हा साखर आंबा करायला सुद्धा खूप सोपी आहे व चवीला सुद्धा खूप छान लागतो। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 4 कच्चे आंबे घेतलेले आहे। मीडियम साइजचे आंबे मी या ठिकाणी घेतलेले आहे। आता या आंब्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे शिलनीच्या साहाय्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण आंब्याची मी हे साल काढून घेतलेली आहे। ही साल काढून घेतल्यामुळे आपला मुरब्बा कळवट लागत नाही, त्यामुळे आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे। आता या आंब्यांना किसणीने किसून घ्यायचा आहे। तर मोठ्या साइजच्या किसणीने आपल्याला हा आंबा किसून घ्यायचा आहे। बारीक किसणीने आपल्याला आंबा किसायचा नाही, तर मोठ्या साइजच्या किसणीने आपल्याला आंबा किसायचा आहे, जेणेकरून साखर आंबा छान असा लागतो। तर अशा प्रकारे मी संपूर्ण आंबे किसून घेतलेले आहे। तर आपल्याला हे आंबे किसूनच घ्यायचे आहेत, चिरून घ्यायचे नाही। आंबे किसून घेतल्यामुळे मुरब्बा लवकर शिजतो, त्यामुळे आपल्याला हे आंबे किसून घ्यायचे आहे। तर आता हे किसलेले आंबे मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी साखर घालायची आहे। आपण या ठिकाणी साखर आंबा बनवत असल्यामुळे मी या ठिकाणी साखरेचा वापर केलेला आहे। गुळ आंबा बनवायचा असेल तर आपल्याला गुळाचा वापर करावा लागतो। तर 2 वाटी साखर मी या ठिकाणी घेतलेली आहे। किसलेल्या आंब्यामध्ये आपण 2 वाटी साखर घालून ही मिक्स करून रात्रभर आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। रात्रभर साखर घालून झाकून ठेवल्यामुळे साखरेचं पाणी होतं। रात्रभर साखर घालून ठेवल्यामुळे साखरेला छान असं पाणी सुटतं व या आंब्यामध्ये ही साखर छान अशी मुरल्या जाते, त्यामुळे आपल्याला रात्रभर साखर टाकून हे झाकून ठेवायचं आहे। हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यावर झाकण ठेवून हे रात्रभर ठेवायचं आहे। तर दुसऱ्या दिवशी मस्त अशी ही साखर मुरलेली आहे, त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान असं याला पाणी सुटलेलं आहे। आता आपल्याला हे शिजवायचं आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपण शिजवून घेऊया। अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे गॅसवर शिजवायचं आहे। हाय फ्लेमवर शिजवायचं नाही, नाहीतर तो करपू शकतो व शिजणार नाही। त्यामुळे अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवायचं आहे, जोपर्यंत त्याला उकळी येत नाही व याचा कलर चेंज होत नाही। तर याला छान अशी उकळी आलेली आहे। याला थोडंसं आपण हलवून घेऊया, जेणेकरून ते बुडाला लागणार नाही। आता साखर आंब्याचा कलर चेंज झालेला आहे व आपला साखर आंबा छान असा शिजलेला आहे। तर आपला साखर आंबा तयार आहे। तुम्ही एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्ही हा साखर आंबा चपातीसोबत किंवा जेवताना तोंडी लावण्यासोबत सुद्धा वापरू शकता, किंवा तुम्ही पराठ्यासोबत सुद्धा हा साखर आंबा खाऊ शकता, किंवा तसाही हा साखर आंबा खाऊ शकता। चवीला अतिशय उत्तम लागतो। चटपटीत व गोड असा हा आपला साखर आंबा तयार आहे। चटपटीत व कमी वेळेत तयार होणारा हा साखर आंबा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। धन्यवाद।